ॲडिशनल SP साहेब यांना आज आम्ही निवेदन दिलेलं आहे। निवेदनाचा आशय असा आहे की नांदगाव शहरामध्ये नांदगाव पोलीस स्टेशनला गुन्हा रजिस्टर नंबर 105/2025 नुसार साळवे कुटुंबियांवर जो काही प्राणघातक हल्ला झालेला आहे त्यातील आरोपी अजूनही मोकाट फिरत आहेत। ज्या हल्लेखोरांनी आमच्या मावशींना त्या ठिकाणी गंभीर जखमी केलेलं आहे त्या मालेगाव या ठिकाणी ॲडमिट आहे। तर ते आरोपी मोकाट आहे। त्यामध्ये एक आमची अज्ञान बालिका देखील त्या अत्याचाराची शिकार झालेली आहे आणि आरोपी मोकाट फिरत आहेत आणि पोलिसांनी वेळोवेळी तक्रारदार गेले असता त्यांना उडवाउडीची उत्तरं दिलेली आहे। अशा वेळी तक्रारदारांना न्याय मिळण्यापेक्षा त्यांच्यावर पुस्तकाचा अन्याय होतो आहे आणि म्हणून आज तक्रारदाराचे नातेवाईक मुलीचे नातेवाईक पीडितेचे नातेवाईक त्यांनी अत्याचार कृती समितीशी संपर्क केला आणि टीम माननीय पोलीस अधीक्षक साहेबांना या ठिकाणी भेटलो आहे। त्यांना सविस्तर भेटून निवेदन दिलेलं आहे। साहेबांनी ताबडतोब आरोपींना अटक करा असे आदेश ॲडिशनल SP मालेगाव त्याचबरोबर DYSP मनमाड आणि नांदगाव शहराचे PI साहेब यांना करून कळविलेले आहे। समजा अत्याचाराच्या या घटनेमध्ये आरोपींना जर अटक झाली नाही तर अत्याचार विरोधी कृती समितीच्या वतीनं जिल्ह्यामध्ये उग्र स्वरूपाचं आंदोलन छेडण्याचा इशारा देखील आम्ही या निवेदनाद्वारे केलेला आहे। याची सर्वोच्च जबाबदारी ही स्थानिक पोलीस प्रशासनावर आहे, याची देखील पोलीस प्रशासनाने नोंद घेतली।